सून म्हणून या घरात पाऊल टाकताना तिने फक्त एकच स्वप्न पाहिलं होतं आणि कदाचित हे प्रत्येक सुनेचं, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. हे घर माझं होईल का? ही माणसं माझी होतील का? पण कधी कधी स्वप्न ही इतकी सहज तुटतात ना की आवाजही होत नाही. स्वरा नावाची एक साधी समजूतदार मुलगी, आई वडिलांनी खूप प्रेमाने वाढवले. लग्न होऊन ती सासरी आली. पहिल्या दिवशी सगळं काही छान होतं, हसू, स्वागत, गोड बोलणं. पण ते फक्त काही दिवसांसाठीच असतं आणि या गोष्टी खरं तर अनेक नवीन सुना त्या अनुभवत असतात. नवीन मुली या सगळ्या प्रसंगातून जात असतात. हळूहळू तिच्या आयुष्यात बदल सुरू झाले. हे नीट नाही केलंस, आमच्या घरचे नियम असे नाही, तुला काहीच येत नाही का, तुला तुझ्या आईने काही शिकवलंच नाही का, असे रोज ऐकायला मिळत होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत ती काम करत असायची, पण तिच्या कामाची मात्र दखल घेतली जात नव्हती. कधीच तिला तू खूप सारं काम करतेस म्हणून बोललं जात नव्हतं. चूक झाली तर मात्र आवाज चढवला जात होता. बरोबर केलं तरीही शांतताच होती. कोणीही तिचं कौतुक करत नव्हतं. तिचं हसणं कमी होत गेलं, डोळ्यांमध्ये पाणी साठायला लागलं. पण ती बोलत नाही, कारण तिला शिकवलं होतं सासर म्हणजे आपलं घर असतं. तिथेच आता सगळं काही सहन करावं लागतं आणि तिथेच आपला शेवट करायचा असतो. एक दिवस मात्र तिने स्वतःला आरशात पाहिलं. ही तीच स्वरा होती. ही तिच्या चेहऱ्यावरचं तेजस तिने हरवून बसलं होतं. डोळ्यांमध्ये फक्त थकवा आणि वेदना दिसत होती. तिला एकच प्रश्न पडला, मी एवढं काय चुकीचं केलं आहे? ती फक्त एक प्रेम शोधत होती, थोडासा आधार शोधत होती, थोडासा समजूतदारपणाही. पण सगळ्यांना फक्त तिच्या चुका दिसत होत्या. तिचं मन, तिची भावना कुणालाच दिसत नव्हतं. एका रात्री ती खूप रडली, पण त्या रात्रीनंतर तिने मात्र स्वतःला बदलायचं ठरवलं. ती बदलली. दुसऱ्या दिवशी तिने स्वतःशी एक निर्णय घेतला, मी स्वतःला हरवणार नाही, मी माझा स्वतःचाच मी आदर करेन. मी शांत झाली, पण कमजोर नाही. ती हसायला लागली, पण आतून मात्र मजबूत झाली. तिने ठराविक मर्यादा ठरवल्या. जिथे तिचा अपमान होतो ना, तिथे ती गप्प बसली नाही, तिथे तिने विरोध सुरू केला. हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलायला लागला. कदाचित काही लोक या दृष्टिकोनाचा अर्थ समजून घेतात, पण काही लोक मात्र उद्धट म्हणून तिलाच बदनाम ठरवतात आणि घराच्या बाहेर जाण्यासाठी प्रवृत्त करतात. कारण ती आता स्वतःला महत्त्व देत होती आणि एक गोष्ट तिला कळली होती की लोक तुम्हाला जसं वागवतात ना, तसंच तुम्ही स्वतःला प्रेझेंट ठेवता. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या स्वतःला कसे वागवता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.